जे आम्हाला म्हणजे पाठांतर करून घेत आहे रिपेरेंट रिजनरेशन बघा. मला सांगा डायबिटिक नेफ्रोपॅथी म्हणजे किडनी डॅमेज मध्ये ती किडनी परत तयार होती का? नेफ्रोलॉजिस्ट काय म्हणतात, किडनीचे डॉक्टर काय म्हणतात, एकदा किडनी डॅमेज झाली की परत तयार होत नाही. पण आपल्याला काय आहे ग्रोथ फॅक्टर, त्याचं काम काय रिपेरेंट. म्हणजे ज्या लोकांना डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा कुठल्याही कारणानं किडनी डॅमेज होते आणि किडनी डॅमेजला ट्रीटमेंट काय डायलिसिस. किती लोकांना माहिती आहे डायलिसिस? मला एवढंच म्हणायचं आहे की इम्युरिच ओके इम्युरिच डिटॉक्सिफाईड आणि स्पिरुलिना ओके हे तीन प्रोडक्ट किडनी डॅमेजच्या लोकांना किडनी रिजनरेशन मध्ये मदत करतात. किडनीचं पुनर्निर्माण. तुम्हाला किडनी पुनर्निर्माण म्हणजे काय? किडनी पण तयार होणे. हो पण तयार होते म्हणजे काय? जर युरिन आउटपुट वाढलं किडनी तयार झाली म्हणजे काय? कारण किडनी डॅमेज म्हणजे काय? जर लिपिडचं प्रमाण कमी होतं किंवा झिरो होतं. किडनी तयार झाली म्हणजे काय? तर युरिनचं प्रमाण वाढतं. किडनीचं काम काय? आपण जे पाणी पितो ते रक्तात मिसळतं. आता रक्तात मिसळलेल्या पाण्याला फिल्टर करून रक्ताला फिल्टर करायचं आणि त्या पाण्याला लघवीच्या माध्यमातून बाहेर काढायचं काम किडनीचं. ओके अशा प्रकारे किडनी रिजनरेशन मध्ये सीरम क्रिएटिन नॉर्मल होतं. किडनी रिजनरेशन मध्ये काय? सीरम क्रिएटिन नॉर्मल, युरिन आउटपुट वाढतो. अशा प्रकारे आपण डायबिटीज मध्ये बरंच काय बोललो है ना. डायबिटीज आजार नाही काय विकार. काय करावं लागतं त्याला? विकाराला जीवनशैलीला बदलावं लागतं. आणि जीवनशैली बद्दल जर धर्मतीचे 4 पॉइंट्स घेतले तर 100% डायबिटीज क्युअर. आणि डायबिटीज क्युअर कुठं करतो आपल्याला? HbA1c ओके. त्याच्यानंतर आपण डायबिटिक नेफ्रोपॅथी मध्ये बोललो. ओके डायबिटिक नेफ्रोपॅथी मध्ये किडनी डॅमेज मध्ये बोललो आपण. किडनी मध्ये आपण बोलू शकतो. ओके आता आपण बोलूया सांधेदुखी मध्ये. ओके सांधेदुखी मध्ये बोलूया आणि मग आपण बाकीच्या प्रोडक्ट्स कडे. ओके आता तुम्ही म्हणाल की सर इम्युरिच मध्ये काय आहे डायबिटीज मध्ये? ते राहिला कारण इम्युरिच मध्ये काय आहे डायबिटीज मध्ये? जसं मी तुम्हाला सांगितलं की शेवटचा पर्याय इन्सुलिन पण काम करत नाहीये. जसं तुम्हाला इन्सुलिन माहितीये, इंजेक्शन माहितीये, तसंच गायीच्या चिकामध्ये इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. गायीच्या चिकामध्ये ओके इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर. ओके आता आपला प्रश्न काय की गायीच्या चिकामध्ये काय? सर इम्युरिच मध्ये काय आहे डायबिटीज साठी? तर जसं आपल्याला इन्सुलिन इंजेक्शन माहिती आहे बरं का, तसंच गायीच्या चिकामध्ये इन्सुलिन सारखा शरीराचा वाढीचा घटक इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर ज्याचं काम इन्सुलिन आहे, इन्सुलिन सारखं काम करतं आणि डायबिटीजला बरं करतं. मग आता हे कोण म्हणतं की डायबिटीज मध्ये गोपिश मध्ये इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आहे? हे कोण म्हणतंय? सगळे माझ्याबरोबर आहेत? सगळे माझ्याबरोबर आहेत? व्हेरी गुड. ओके आता आपला प्रश्न काय? सर इम्युनिटी मध्ये काय आहे? तर जसं आपल्याला इन्सुलिन माहिती आहे, इन्सुलिन इंजेक्शन माहिती आहे, तसंच गायीच्या चिकामध्ये इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर आहे. आणि 1990 सालचं संशोधन काय होतं तर गायीचं चीक डायबिटीज मध्ये एक ट्रीटमेंट म्हणजे इलाजासारखं काम करू शकतं. कारण का इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर इन्सुलिन सारखं काम करतं आणि ग्लुकोज युटिलायझेशनला वाढवतं आणि डायबिटीजला बरं करतं. पण त्याच्याही पुढे तरी काय लिहिलंय? मे रिड्यूस डिपेंडन्सी ऑन. म्हणजे काय होतं? इन्सुलिन इंजेक्शनचं अवलंबन कमी करतो तर इन्सुलिन. आता मला सांगा आतापर्यंत इन्सुलिन कधी बंद झालेलं बघितलंय का? काय केलं? पण इथं इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर मुळे काय होतं?
डिपेंडन्सी इन्सुलिन इंजेक्शनची काय होते लक्षात येते. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. पहिली पॉईंट काय डायबिटीज आजार नाहीये. ओके ते जितके पण पॉईंट मी बोललोय ना ते सगळे विरोधी पॉईंट आहेत. म्हणजे आता पण जे जे ऐकलं त्या विरोध आहेत सगळे. पण डायबिटीज आजार नाहीये. ओके आता पण काय ऐकलं आपण डायबिटीज आजार आहे. पण आता मी काय बोललो आजार नाहीये. आता काय करायचं मग ते कशाचा आजार आहे तो विकार आहे. कशाचा विकार जीवनशैलीचा विकार. मग ते बदलावं लागेल. मग हे सगळं मग आपण धन्वंतरीच्या माध्यमातून हे सगळं सांगितल्यामुळं आज लाखो लोकांना फायदा झाला. आपण स्टेप बाय स्टेप सांगतो. मग तुम्हाला काय कराल मग तुम्हाला लाईफस्टाईल बदलावं लागेल. लाईफस्टाईल बदलली आणि धन्वंतरीचे प्रोडक्ट खाल्ले की 100% आहे. मग अजून पण ते पुढे काय सांगतो की डायबिटीज बरा झाला हे कुठं सिद्ध होतं RB1C HbA1c आहे ना. सगळ्यात आता तुम्ही म्हणता की इम्युनिटी मध्ये काय आहे. इम्युनिटी मध्ये काय आहे IGF-1 म्हणजे इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर 1. आणि इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर 1 डायबिटीज मध्ये काम करतं हे कोण म्हणलं. म्हणजे काय होतं माहिती का अरुण कुमार सर की तुम्ही म्हणाल की याच्यात इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर आहे. पण तुमचा फ्रेंड काय म्हणतो मित्र अरुण सर तुम्ही डॉक्टर आहे का. पण तुम्ही नाही म्हणा मी डॉक्टर नाही. पण मग कोण म्हणते ते मित्र काय म्हणाल तुम्ही डॉक्टर नाही तुम्ही सायंटिस्ट नाही. मग ही इम्युनिटी मध्ये इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर आहे हे कोण म्हणते. तुम्ही मला 1990 सालचं संशोधन सांगते. मग त्यानंतर कोण म्हणतो व्हेरी गुड. म्हणजे आपण समजा XYZ डॉक्टर नाहीये एक्झाम्पल ऑफिसर डॉक्टर नाही ते पत्रकार आहेत. पण ते जाऊन सांगतात की बाबा त्याच्या मित्राला अरे इम्युनिटी मध्ये इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर आहे आणि इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर इन्सुलिन सारखं काम करतं डायबिटीजला बरं करतं. मग त्याला विचारतात की तुम्ही सायंटिस्ट आहे का. नाही आवटे साहेब म्हणतात मी म्हणत नाहीये तर 1990 सालचं संशोधन म्हणतोय. आवटे साहेब आपल्याला संदर्भ महत्वाचे. कुठलाही न्यूज देताना आपण काय बघतो संदर्भाशिवाय न्यूज खरी होते का. तसंच आपल्याला हे खरंच असेल मग ह्याला संदर्भ कुठला 1990 साल. 1990 साली जे गायच्या चिकावर संशोधन झालं ते संशोधन असं म्हणतं की गायच्या चिकामध्ये इन्सुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर इन्सुलिन सारखं काम करतं आणि डायबिटीजला बरं करतं. ओके तेवढंच नाही ज्या लोकांचं इन्सुलिन चालू आहे त्यांचं इन्सुलिन पण कमी कमी होत काय होतं येस नंतर हे तुमचं काम कर. पण शरीराच्या आपल्या जसं बाळा असताना जी क्षमता असते तशा ते ऍक्सेप्ट करायचे असते ह्याच्यामध्ये शरीराचं माझं काम हो हो ही खूप सो नाही की अमृत आहे. पण माझं शरीर आहे का जसं लहान बाळ असताना हो ती स्थिती परत. म्हणून तर बघा ऋषी मुनींनी ह्या वयात बघा जे बालपणात आपल्याला आईपासून मिळालं त्याचा प्रभाव कधी पडत होता. बघा एकदा आपण 3च दिवस आईचं पहिलं दूध पितो पण त्याचा प्रभाव कधी पडत असतो 40, 50, 60 पर्यंत आहे की नाही. पण वय झाल्यानंतर त्याचा प्रभाव कमी झाला आईच्या पहिलं. मग तेच घटक परत पाहिजे असताना ऋषी मुनींनी काय चिका. मग तुमचा प्रश्न काय मग परत मी पाहिल्यासारखा होईल का. आपल्या शरीराचं ऍक्सेप्ट करण्याची तेवढी क्षमता आहे. हो ऑब्झर्व येस ऑब्झर्वन्स हे काय माहिती का 100% ऑब्झर्व प्राकृतिक आहे ना. बघा जितकं पण प्राकृतिक तुम्ही समजा दूध पिलं 100% ओके. तुम्ही समजा भाकरी खाल्ली 100% पिझ्झा बाहेर टोस्ट बाहेर काय म्हणतात त्याला बरं का. तुमचं बिस्किट बाहेर केळ ऍपल लक्षात ठेवायचं हे सगळं. हे सगळं तुम्हाला शरीर सरांनी जे विचारला की ह्याचा 100% ऑब्झर्व होतं का तर 100% होतं. कारण ह्याला संपूर्ण आहार म्हणलेला आहे. आपल्या संस्कृतीत काय म्हणलंय दूध हे संपूर्ण आहार आहे. आपल्याकडे चाय हा पेय नव्हता. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत दूध हा पेय होतं पूर्वी. आणि म्हणून 100% ऑब्झर्व होतं कारण हे प्राकृतिक आहे. ओके आणि बघा ना वय झाल्यानंतर परत आईच्या परिवर्तन घटक ऋषी मुनींनी गायच्या चिकाबद्दल लिहून ठेवलं. कारण त्याचा परत तेच घटक आहे परत रिजनरेशन. बरं का रिजनरेशन म्हणजे काय आवडे सर रिजनरेशन म्हणजे पुन्हा नाही वाटत. तुम्ही 3 महिने इंग्लिश खायचं बरं का आणि 4थ्या महिन्यात तुम्ही सांगायचं तुम्ही मला पक्क सांगायचं सर मी 5 वर्षापूर्वी जेवढा ऍक्टिव्ह होतो जेवढी माझी झोप होती जेवढं माझं ऍक्टिव्हनेस होतं सगळं माघारी आलं का तर शरीराचं पुनर्निर्माण होतं. रिजनरेशन खूप मोठी प्रक्रिया आहे. आपण आता फक्त किडनी रिजनरेशन किंवा असं वेगवेगळे रिजनरेशन होतं. पण इम्युनिटीची खासियत काय तर तुम्ही घेतलं कंबर दुखीसाठी तुम्ही घेतलं गुडघे दुखीसाठी मणक्यांसाठी पण तुमच्या शरीर सगळं रिपेअर झालं
आईचं पहिल्यातून काय करतंय सर्वांगीण विकास, तेच घटक आपल्याला ह्या वयात कुठून मिळतात लक्षात येते. आईचं पहिल्यातून काय करतं बाळाचं तेच घटक कुठून परत गायचे करून तेच घटक परत गायचे करून मिळालं काय होईल मी खूप म्हणजे मी एवढा आश्चर्यचकित आहे म्हणजे ह्या पदार्थाबद्दल. तुम्हाला माहितीये का तुम्ही मला जेवढं डेप्थ मध्ये जाईल ना तेवढं खोल आपण जाऊ शकतो. मला सांगा आपल्या शरीरामध्ये किती रासायनिक प्रक्रिया करोडो रासायनिक प्रक्रिया. मला सांगा आवडीचं तुम्ही जेव्हा घास पहिल्यांदा घेता ना पहिली रासायनिक प्रक्रिया कुठली लाल ओके, दुसरी रासायनिक प्रक्रिया कुठली ऍसिड, तिसरी रासायनिक प्रक्रिया कुठली पाचक रस एन्झाईम, चौथी रासायनिक प्रक्रिया कुठली सेल लेवलवर ओके. जर जेवणासाठीच एवढ्या आपण आता फक्त 4-5च बोललो पण सेल लेवलला 100 प्रकारच्या मेंदूमध्ये किती रासायनिक प्रक्रिया फुफ्फुसांमध्ये एक्सचेंज है ना ऑक्सिजन गेलं ती रासायनिक प्रक्रिया. म्हणजे वयाच्या मानाने ह्या सगळ्या रासायनिक प्रक्रिया काय होतात डिले पडतात किंवा कमजोर होतात. त्या प्रक्रियांना परत नॉर्मल करतं म्हणून त्याला अँटी एजिंग पण म्हणतात. अँटी एजिंग परत बोलू शकतो आपण. पण आपला विषय चाललाय तुमचा प्रश्न काय सर इम्युनिटी मध्ये काय आहे तर इम्युनिटी मध्ये आहे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर जे इन्सुलिन सारखं काम करतं आणि डायबिटीजला बरं करतं. तर इथपर्यंत आपण डायबिटीज मध्ये बोललो. डायबिटीज मध्ये